नमस्कार शेतकरी बांधव, आज तारीख 20 जानेवारी 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा अपडेट आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे। शेतकऱ्यांनी वेगवान शेती या नवीन चॅनलला इतकं भरभरून प्रेम दिलंय की पहिलाच व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांनी जवळजवळ लासलगाव बाजार समितीचा 10 ते 12 हजार लोकांनी पाहिलेला आहे आणि हजाराच्या आसपास पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती लोक सभासद झालेले म्हणजे सबस्क्राईब केलेले आहे त्यांनी। तुमचं जर असंच प्रेम राहिलं तर निश्चितपणे आम्हाला आवड वाटेल की शेतकऱ्यांपर्यंत हे बाजार समितीचा थेट ग्राउंडमधून जे आहे ते अपडेट पोहोचवणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्याला घरी बाजारभाव कळतात। तर मी आता बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात, आवक आहे जवळजवळ आता 850 नग जे आहे ते लासलगाव बाजार समितीमध्ये दाखल झालेले आहे आणि मैदान जे आहे ते चांगलं भरलेलं आहे। काल 1900 रुपयाचा हायेस्ट काढला होता लासलगाव बाजार समितीने। आजचे बाजारभाव काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, आपण जाणार आहे। लिलाव सुरू झालेला आहे, कारण 9 ला शार्प लिलाव चालू होतो आणि आता हे अपडेट आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे की काय घरी बसल्या त्यांना त्यांचे बाजारभाव ते बी खरे मिळणार आहे, नुसत्या चिठ्ठीवरचे बाजारभाव कळणार नाही। कारण इथं ग्राउंडवरती जेव्हा आपण येतो तेव्हा खरं कांदा काय भाव गेला हा कळतो, कारण कसं व्हॉट्सअपवरती येणारे जे बाजारभाव आहे त्याच्यावरती तुम्हाला विश्वास नसतो, म्हणून खास आम्ही त्यासाठी इथं बाजार समितीत येतो आणि हे बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं तर या लाईकची एक गंमत सांगतो का, ते युट्यूबच्या अल्गोरिदमला असं लक्षात येतं की हा माणूस लाईक करतोय म्हणजे या माणसाला या कांदा विषयामध्ये रस आहे। आणि दुसरा लाईकचा एक अर्थ असा होतो की तुम्ही संबंधित जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्ही गुण देतात, मार्क देतात, म्हणून तुम्ही ते लाईक करतात। दोन गोष्टी लाईकच्या असतात। लाईकमुळे काय कोणाला पैसे मिळत नाही, लाईकमुळे काय घडतं की तुम्ही लाईक जर केलं तर एक तर तुमच्या पुढे सगळ्यात अगोदर व्हिडिओ येतो, म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलेला असेल आणि लाईक तो करत नसेल, मात्र एखाद्याने सबस्क्राईब केलं आणि त्याने लाईक केलं तर त्याला सगळ्यात अगोदर तो व्हिडिओ युट्यूब त्याच्या पुढे पाठवतो। आणि दुसरा लाईकचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या माणसाला त्या व्हिडिओला गुण देतात, म्हणजे आपण म्हणतो यार मानलं तुम्हाला, असं तो अर्थ आहे। चला बाजारभाव आपण जाणून घेऊया काय आहे काय नाही। दादा काय भाव गेली? 1540 अच्छा। 15,500 कोणतं गाव? अनकुटर। 1505 रुपये गाडी गेली, पिकअप आहे। शेजारचे शेतकरी काय भाव गेला दादा? 14,91 14,91 हा माल आहे, हा बा 14,91 काय भाव गेले? कोण गेले शेतकरी? कुठे? 1560 1560 रुपये 1560 रुपये गेले। हा माल दाखवू, दुसरा माल आहे आपल्याला आता। दादा काय भाव गेला? 1552 कोणतं गाव? सोमठाणदेश येवला। काय नाव? बेका पगार। शेजारची गाडी पाहू, थोडा मिडियम मिक्स माल आहे, तुम्हाला दाखवून देतो जर तसं तरी विचारू आपण काय भाव गेला त्यांना। 1515 कोणतं गाव? कसरखेडा अच्छा। आता इकडं थोडासा दुसरी गाडी आहे, काय भाव गेला? 1592 कोणतं गाव? निमगावची गाडी 1592 गेली। दुसरी गाडी पाहू आपण, काय भाव गेला दादा? 1480 1480 पाहून घे, जवळून दाखवतो तुम्हाला। कोणतं गाव? सातारे काय भाव गेला दादा गाडी? 1476 कालच्या पेक्षा काय बदल वाटला? चांगले कालच्या पेक्षा ना? हो। काय भाव गेला? 1480 कोणतं गाव? वेळगाव, नांदगाव तालुका। नांदगाव। अरे हा, नांदगाववाल्यांना घ्यावं लागेल। नांदगाव काय भाव गेले? 1550 कोणतं गाव तुमचं? कानडी कानडी येवला।
1550 रुपये. कोण शेत 1425. 1425 पाहून घ्या. म्हणजे नॉर्मल माल आहे, काही लई बा खास नाही, पण तरी 1425 रुपये गेला या बा. म्हणजे चांगलंय. कोणतं गाव म्हटले तुमचं? आमचं बाळापूर. बाळापूर. 1505 रुपये गेला शेतकरी सांगताय. 1552. कोणतं गाव म्हटले? कातरणी. 1552. बरं आहे, चांगलं आहे. काय भाव गेला? 1505. कोणतं गाव? कातरणी. हा? नाही, ड्राय नाही, चांगला आहे. ड्राय म्हणजे कोरडा. नाही नाही, काय नाही. दादा काय भाव गेले? 1470. पाहून घ्या, 1470 माल आहे. अशा पद्धतीचा कांदा आहे. 1470 रुपये भाव गेलाय. माल पाहून घे, एक नंबर माल आहे. कोणतं गाव? कातरवाडी. काय भाव गेला कांदा? 1656. एकदम जबरदस्त. 1656 रुपये. 1656. काय भाव गेले तुमचे? 1411. कोणतं गाव? कातरवाडी. काय भाव गेला माल? 1425. कोणतं गाव? कुठं आलं? नांदगाव तालुका. ओके. 1441. काय नाव? कोणतं गाव? टाकळी बोराडे. पिकअपचे बाजारभाव घेतले. आता आपण कांद्याच्या ट्रॅक्टरचे बाजारभाव घेणार आहे. जाणून घेऊ आता कांद्याच्या ट्रॅक्टरचे काय भाव निघत आहे आणि काय नाही. चे लिलाव आता आपण घेतोय. कांदा पाहून घ्या कशा पद्धतीनं आहे, त्यांना विचारू आपण. कोणतं गाव तुमचं? काय भाव गेला हा माल? 1493. 1493. काय नाव? अनिल राजोळे. ओ भावने, काय भाव गेला? 1487 रुपये गेला ट्रॅक्टर. काय नाव तुमचं? गणेश शावटे. कोणतं गाव? आंबेगाव. शेजारी कोणाचं? काय भाव गेला? 1500 रुपये. वाळलेला माल आहे म्हणून वरच गेला बरं का. 1500. काय नाव? बलचंद बाबराव. अच्छा, तिकून येतो. एक मिनिट. काय भाव गेला? 1425. मीडियम माल आहे. कालच्या पेक्षा आज मार्केटमध्ये काय वाटतं? बदलले ना, मार्केट वर गेला ना. हा, कारण काल साधे चांगले कांदे 1450 जात होते. आज आज बऱ्यापैकी मीडियम आहे. काय भाव गेला? 14.5 गेले ना. काय गावाचं नाव? काय काही सांगू नाव? निवृत्ती आहे. कांदे पाहून घ्या, शेतकऱ्यांना विचारू. हाच माल येतो, एक नंबर दिसतोय माल. तर काय भाव गेला दादा? आज 1692 गेला. 1692. कोण? 1760 गेला. 1760. हा मग आज तुमच्या ट्रॅक्टरच्या बाबतीत थोडस कमी झाले. पण बाकीचे शेतकरी सांगताय का आमचेच वर जाऊ राहिले? नाही, सरासरीची कालची होती तीच आजची आहे. अच्छा. गेले वगैरे काही नाही. अच्छा पण वरच्या मालाला थोडस कमकुवतपणा वाटतो. अच्छा. तुमचं गावाचं ना? तांदूळवाडी. यावला माल बी चांगला आहे, काही अडचण नाही. किती कांदे आहे अजून 3 एकर आहे. यातले कांदे आणि मग मक्काच्या वावरातले. अच्छा. आणि महिन्यापासून विकतोय, पण चांगल्या भावात विकतोय. पण आज थोडासा कमी गेला. मग हे बियाणं कोणतं आहे? काय बियाणं? हे नारळी मधलं चक्रीवालं बियाणं आहे. अच्छा. कुठून खरेदी केलं होतं का? खरेदी वगैरे शेतकऱ्याकडून घेतलं दुसरं. अच्छा. भाव गेला? काही नाही. काय भाव गेले? 1515. कोणतं गाव? यावला. नाव? अच्छा. सावध. 1600. माल पाहून घेत असा एक नंबर माल आहे. हलका माल नाही बरं. 1427. 1427.
हा माल आहे 1427 रुपये. कांदे बरेच मोठे मोठे आहे बरं का, मोठे मोठे कांदे चांगले. हो रेकॉर्ड होऊ राहिले. काय भाव गेले? 16 कोणतं गाव? पांगरी. पांगरी सिन्नर. अच्छा, नाव? गणपत शिवराव. ते बोट लागून गेलं ना माझं. हा कांदा लासलगाव मध्ये काल गेला होता 1800 रुपये. कांदा पाहून घ्या, 1800 रुपये. एकदम एक साईज माल आहे. तरी त्यांना आज विचारू काय परिस्थिती आहे. पावती आहे का? ठीक आहे, असं काय भाव गेला आजचा? 1616 रुपये गेला. 1616. काय फरक जाणवला कालचा? कालच्या तुलनेत आज जो 200 रुपयाचा फरक पडला. बरं, पण इतर मार्केट बाकीचं? इतर मार्केटच्या तुलनेमध्ये नसलं तर बाजार समिती खूप चांगली आहे. बरं, आणि शेतकऱ्यांनी आपला कांदा नसलं तर बाजार समितीतच विकला पाहिजे. कोणतं गाव म्हणले? पांगरी. पांगरी. तालुका सिन्नर.